ज्ञानिना मुक्तदात्रिया ज्ञानदा साधकससा ज्ञानेश्वरी चन्हा पातु योगिध्येया सरस्वती. ज्ञानेश्वरी चन्हा पातु योगिध्येया सरस्वती. ओम गम गणपतये नमः. ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः. आयलेले सगळ मगच आत्मीय जालतसले स्वागत. कैलास भितरी परमेश्वराले कुटुंब संतोषमय वातावरण भितरी तिंगिले जीवन चलता आशिल्ले. षण्मुख आणि गजमुख दोग लोक तिंगिले चैडा पळयतात, चैडा खेळतात, भक्त लोकाले परिपालन करतात. जगताचे अस्तित्वाचे भार ग्रहण कंगेनो पार्वती परमेश्वर कैलास भितरी अत्यंत व्यवस्थित अंगेनो वास करता आशिल्ले. षण्मुख आणि गजमुख सावकाशी वाढता गेलेची सहजानुची तिंगेले तिंक स्वतः बुद्धी आसली संदर्भ. दोघ लोक खेळटा उरत आसलेची भाव होते. जाल्यार गणपतीले शरीर गजमुखा शरीर थोडे मोठे अशें न्हू गडबडीन ते खेळचे जावो, गडबडींनी कसले काम करता कारण जावत नाशिल्ले. षण्मुख तशें अगदी चुरुकू अगदी वेगा मनुष्य अशें न्हू प्रत्येक हुंते भितर गणपतीक फाटी घालता तसले प्रवृत्ती केली भितर आशिल्ले. जाल्यार कितें पार्वती परमेश्वराक गणपत म्हणून मस्त प्रिती. अशें न्हू थोडे विशय भितर षण्मुख गणपती पळय जावूच नाशिल्ले. दोग लोकांक झगड जावचे, हांव श्रेष्ठ म्हूण दोग लोकांची मारामार करची असली प्रवृत्ती चलता आशिल्ले. तो म्हणटा आशिल्लो हांव षण्मुख, म्हाका 100 तोंड आसा ती हांव श्रेष्ठ म्हणून. ह्यो म्हणटा आशिल्लो तुका 100 तोंड उरचे पुरो, मागीर आनी तोंड आसा हांवें एक पण सोंडल घातले रे, तुगेली गती खंय? हांव श्रेष्ठ म्हूण ह्यो म्हणटा, तो श्रेष्ठ म्हूण म्हणटा. अशें न्हू हिंगी झगडी दीस घालतशी ती तारक पावता गेले. हिंग दोग लोकां सहन जालें ना. हे दोग लोकांची बाप्पा म्हाका गेलेची थंय विचारता आसाची बाप्पा हांव श्रेष्ठ की ह्यो श्रेष्ठ, तुवें निर्णय दिवंक आमकां, तुवें सांग आमकां म्हूण सांगे न्हू. दोग लोक पटधन बसल्याची. तेन्ना परमेश्वर हांसलो खंय. हांवें कितें सांगचें तुमकां दोग लोकांक? तुमी दोग लोक मागीर चेडा कोण श्रेष्ठ कोण कनिश्ठ म्हूण हांव कशें सांगू? जाल्यार हांवें सांगत नाका. तुमगे भितर एक परिक्षा दवरया. ते परिक्षे भितर कोण पास येताची विन जाताची तिने श्रेष्ठ, तिने सर्वमान्य म्हण अंगीकार करया म्हूण सांगे न्हू. भगवंत एक विशेष तसले परीक्षा थिंग दवरता, थिंग सांगता तुमी दोगो लोक चेंगे न्हू हें एक भू प्रदर्शन करनिया. कोण पयलेन पावता की तो श्रेष्ठ, तो विशेष तसली व्यक्ती म्हणजे मान्यता घेता म्हणजे परमेश्वर सांगता. ते आयकाचे भितर षण्मुखाल तोंड हसनमुख जावंक ताका मस्त संतोष येता. गणपती वाहन इंदूर, मागीर कर्णासा नवील, हांव वतालो आकाशा उंचलेनी सुत घालचेक भू, ह्यो वतालो भुंयी उंचलेनी, ही गेली भू मार्ग, मागीर आकाश मार्ग. हांव पयलेन पावता, हांव सर्वश्रेष्ठ येता म्हणटा. तक्षणाची नविला वंची बसता, ह्यो हिगले प्रवास प्रयाण सुरवात करता. गणपती कळून वता जर अशी गेले गेली फाटी तरी हांव भू प्रदर्शन घाले गेले रे. त्याने येवन पाविल 2 महिने जाले हांवें येवन पावचे जावूच ना हांगा. कळटा ताका बुद्धिवंत न्ही बे. पोट व्हड आसलें कितें बुद्धी तितले आसता गेली कणे दाखयत नासली तेच तो वयान ल्हान नाशिल्ले न्ही बे.
कितें करचें? अशी करचे तशी करचे म्हणून विचार करता, थंय खेळटा अशी करता, हांग खेळ्ळे अशी करता. जेन्ना बापा येवच्याक सूचना दिता आसाची पळय तो गेला आनी थोड्या वेळ येवन पावता, आत्तां सामान तेगेले मुक्काल भाग परिक्रम म्हणजे आत्तां येयले, तूं कितें करता रे हांगा पिश्या म्हूण सांगलें. ह्यो बोड वायट करून घेताना थोडे वेळ जाले, न्हांवचें गेलो, बरें करून न्हाल्लो. हिमालयाचेच काम आसवे, उदक केन्ना येता उरची गांवांत ते पाप. न्हांवन घेवन वल्ल वस्त्र उंचायलो. बाप्पा अम्माक लिंग रुपाचेर बस म्हण सांगलें. अद्भुत जाता तसलें लिंगाकृती तयार जालें थंय. तयार जाले नंतर ह्यो ते बाप्पा अम्मा बशी तसले लिंगाकृतीक एक प्रश्न सांगीन पांय पडून राबलो. ह्यो एक प्रश्न पांय पडून राबता आसतनाची एक क्षणा भितरी तो बी येवन पावलो. तो सांगता आसा कशी, तूं अजून सुटली ना, तुगेली इंद्र आळशीशी दिसता, तूं हांगा आसा, हांव पळय आतां येवन सडो, हांव सर्वश्रेश्ठ, हांव मान्य ते कितें तसलो मनुश्य म्हणचे वाद दवरता षण्मुख. तेन्ना गणपत सांगता पळय तुवें सांगचें न्ही हें कोण श्रेष्ठ कोण कनिश्ठ म्हणून. थंय बसला पळय दोगलो, निर्णय करतालो तिनी दिला आमकां परिक्षा. तिनी सांगोच कोण घेतोलेची कोण घेतोलो ना म्हणून. चलो षण्मुख थंय वचून सांगता हांव तुमी सांगले अशी ती भूप्रश्न खान आयला, ह्यो अजून हांगा आशिल्लो, ह्यान कांय केलें ना, हेका मान्यता येवचें ना, हांव सर्वश्रेश्ठ हांवका, म्हाका सर्वश्रेश्ठ स्थान मेळका म्हणून. तेन्ना गणपत सांगता भगवन तुमी जगत पिता, जगतपती जाले तसले तुमकां हांवें प्रश्न घातलो नंतर जगत ताका प्रश्न घातले आशिल्ले भूप्रश्न खंय आयिल्ले ते म्हाका लेखाक. अशें हांव श्रेश्ठ की ह्यो श्रेश्ठ तुमी निर्णय करया म्हूण. तेन्ना शिव पार्वती हांसा सांगचेची ना, श्रेश्ठ तरेन विचार करूं गेल्यारी गणपती श्रेश्ठ. बापयावे भितर सर्व जगत पळयलें तसलो तो विशेष व्यक्तित्व. इतलेंच न्ही, ताका गुत्तू शिव पार्वती निमित्त हें जगत येलें. हें जगत शिव पार्वती मयेच्यान अशें घातली. तिंग प्रश्न घातले री भूप्रश्न घातले न्ही, विश्व प्रश्न घातले तसले. हें जगत ब्रह्मांड प्रश्न घातले तसले पळयता म्हणजे गुत्त्याक घातली आमकां प्रश्न सांगे न्हू. तो पयली स्थाना आयला आसा ताका प्रथम पुजा मेळका म्हणजे ईश्वराने घंटा घोशान सांगलें. तेन्ना षण्मुख अत्यंत विशन्न जालो, कांतहीन जालो. ताका कळ्ळें आपणाक चूक कसलेलें म्हणून सांगे न्हू. जगत पिता जाले तसले, जगत अधिपती जाले तसले हिंका प्रश्न घालता आसतना घातलेलीची दर्शन प्रकारचं पुण्यता असले बीची हांव मागीर शक्ती प्रश्न करता म्हणून सांगेन कितें तूं बसून गेलो. वस्तुतः मागील प्रयत्न व्यर्थ जाले. गणपती बुद्धिवंत म्हणून सांगे न्हू, सिद्ध जालो, तोची श्रेष्ठ जालो म्हणून सांगचे. अंगीकार तो अंतिम जावंगे न्हू निर्णय घेता करता मना भितरी. जालेरीची तेगेली तोंड ल्हान जालें उरता. तेन्ना ईश्वर सांगता वस्तुतः हे परीक्षे भितरी गणपती प्रथम स्थान आयले तरी ताका प्रथम पुजेचें स्थान आमी ताका दिवं का. तो श्रेष्ठ, तो विद्यावंत, बुद्धिवंत ताका गुत आसा. बापया भितरी सर्व जगत आसा म्हणून. अशें ताणें बापया परीक्षण करून न्हू जगत परीक्षणाचें एक विशेष संकेत जगत ताका दिल्लो आसा. जाल्यार तूं तोंड सांगता नाका. तुमी मातसो प्रयत्न केला करना म्हणनी जाल्यार कितें करचें. प्रथम प्राशस्त्य ताका दिवचें पडलें जाल्यार तूं बी तेगे बद्दल प्रयत्न केलो तरी ताका प्राशस्त्य दिवं कशें उरलेली तुंय पयलीं थंय वचून पावका. तेन्ना ताका प्राशस्त्य दिवचें म्हणचे निमित्ताने परमात्माने ताका बी अनुग्रह केले. तुंय आयले नंतर गणपतीक पूजा येवका, गणपती येयले आराधन चलका म्हूण सांगलें. अशानूची आमगेले भारतीय परंपरे भितरी गणपती पूजा करून कितें पयले आमी षण्मुख हाडटाचे. षण्मुख म्हण सुब्रमण्य हाडटाचे आमी. सुब्रमण्य कोण कितें करतले तुमी सोरो फाडटा की ना सो तोंडाचे म्हणून विचारता की सुब्रमण्य हाडटा की म्हणून. सुब्रमण्य शब्दाक अर्थ तशें न्ही. सुष्ठू भ्राजते ती सुब्रमण्य म्हणजे व्याख्यान शास्त्र फॉलो करताची. सुंदर जाले तसले परिसर हाडचे. देवा हाडचे पयले
परिसर यूज पडटा. परिसर म्हणजे कितें? बेताळी, आमगेले विशेश तसले बाळे कोण्याचे झाड, केळी झाड ना बाकीचे विशेष फला फुलाचे वस्तू सिंगार करत असले किती वस्तू आसा त्या पुढे सुब्रमण्य म्हणणा. ते पहिले आयले नंतरच नंतर कडे गणपती येवका. म्हणजे त्याने प्रयत्न करता मी फाटी घातलो ना, तू पयली यो नंतर गणपती हो. जाल्यार प्रथमा पूजा स्थान गणपतीकाचे. त्या तुय बी येन्नाशी उरत नाका म्हणजे विशेष कथा आमगेले पुराश्रमाचे पितृश्री जाले तसले वेदमूर्ती आमचेच भट मामा सांगता उरता हिलेच अशा सुब्रमण्या पयली येवची पडटा. सुब्रमण्य पयली हाण घेवची नंतर हें करता म्हण मस्त नासले विशयाचेर ज्ञान दिलें आसा आमकां. ल्हान आसतनाची धार्मीक विशयाचेर मस्त ज्ञान तुमच्या भितर विशेष तसले सन्न सन्न रहस्य विशय पुराची तिने अनुभव घेवन आमकां सांगले अशें तरी हें कथा भितर सांगलें आमकां पळय सुब्रमण्य आयले नंतरच गणपती नेवका अशें आमगे न्हू. प्रत्येक कामाचे संदर्भाचेर आमी पयले तळीर तोडून म्हणटा ताका आमी आंबे पाने एवढे घालून म्हळ्यार सुब्रमण्य प्रतीक ते तेन्ना आयले नंतर मुखार उठून काम चलपाची म्हूण सांगलें. असले एक विशिश्ट असले घटने आमी कैलास जाले तसले पळयताची तन्निमित्त गणपतीक प्रथम प्राशस्त्य मेळटा तसले एक संदेश आमी आयकताचे. सहज जाले तसले एक व्हड प्रश्न घेता. गणपतीने बाप्पा यावेळी प्रश्न केले. विश्व प्रश्नाचे एक विशेष सूत्र जगत दिले खंडीच्या न्हय. हेण बीची सूत्र प्रदर्शन करून आयली स्वयंभू प्रदर्शन करून आयले आसा. अशें आसतना ह्याक बी स्थान मेळक आशिल्लें. हांव बी वस्तू श्रेश्ठ जावंक आशिल्लो. कित्याक म्हळ्यार हेणें स्वता प्रयत्न केल्लो म्हणजे एक संदेश विशेश जाले तसले मनाक एक आकांक्षे निर्माण जाता आमगे भितर बीची. चूक न्हय ते भावन बीची योग्य आसा. जाल्यार आमगेले धार्मीक जाले तसले एक भारतत्व चिंतनाचे एक फाटी तरेन पळयचे गेल्यार थंय गणित रहस्य अद्भुत रहस्य. जर मनुष्य श्रेष्ठ कशी उरलेली ती गेले प्रयत्नान मनुष्य श्रेष्ठ जिताची केन्ना मनुष्य समर्पणा भाव दवरून घेता तेन्ना आपोआप श्रेष्ठता वता. समर्पणा भाव म्हणजे कितें आसा हे मनुष्याक अत्यंत उन्नत स्थितीत व्हरता. संत महांत लोक श्रेष्ठ म्हणटा आमी. तेणी नेपोलियन नेमकी जगात खंय घेतवचें गेलो ना. राजा महाराज नेमकीची कोट्यांशी संपत्तीनी क्रोडीकरण केलो ना. खंयचे पृथ्वीच्या आधिपती तिने स्वीकार केलो ना. जाल्यार तिने कशी श्रेष्ठ जायची? समर्पणा मनोभाव. परमात्मा तिने अर्पण करून घेतले. तुझी होड परमात्मा म्हणले तिने श्रेष्ठ केल्याची. तशी गणपतीन बी कितें केलें? बाप्पा अम्मा तुम्ही होड, तुम्ही मागील जगत, तुम्ही मागील सर्वस्व अर्पण करून घेतले. अशें गणपती कितें जालें थंय सर्वश्रेष्ठ म्हणजे प्रतीक तो पावलो. जगता भितरीची आद्य पूज्य स्थान त्याने स्वीकार केले. षण्मुख वचना म्हणणे षण्मुखान प्रयत्न केले. मानवीय प्रयत्नाचे एक अर्थ असं ना म्हणना. जाल्यारी समर्पणाक कितले विशेषते आसकी ते विशेषते ह्याक तितले मेळण्याचे शकत ना. खंय आमी म्हालगाड्याक गौरव दिता की त्याला आमी म्हालगाड जावंक जाता सहजानुची. आमी म्हालगाड जावं कशी उरलेली हांव म्हालगाडो म्हणटा गेल्यार म्हालगाड जावूच ना आमी. केन्ना म्हालगाडी आमी गौरव दिताची. व्हड लोकांक केन्ना आमी गौरव दिताची तेन्ना आमी सहज म्हालगाड येता वताची. व्हड लोकां भितर हांव व्हड म्हाका गौरव दिया म्हणून घेता व्हड लोक न्हय. थोडे तसले भ्रांती भितर थोडे लोक आसात मस्त लोक आसा आमी पळयताचे. हांव व्हड म्हाका पांय पण उठो करता विचार करता. तिने व्हड येवता तिने मागताले दिताचे. म्हाका पयलीं विचार करे म्हणून मागता म्हणलेले तिने. कोण व्हड येता वस्तुतः कोण मागतना अशी उरची की कोणाले अंतसत्व अद्भुत ज्ञान आसकी तो व्यक्ती व्हड येता. ते गणपतीन कण घेतले. बुद्धी देवता न्हय तो, विद्या देवता न्हय तो. त्यानं कण घेतले परमात्मा व्हड म्हणून सांगे न्हू. ते परमात्मा प्रश्न सांगे पण आपण कंगेन सोडले. अशा म्हणजे गणपती प्रथम पूज्या स्थाना पावले तसले एक संदेश हे कथा बरयता आसा. प्रायशः भारतीय तत्वचिंतने भितर अद्भुत जाले तसले संदेश परमात्मा दिता आसा. जर आमी म्हालगाडेक परमात्मा शरणागत जाल्यार खंडितन वची आमचे एक श्रेष्ठ स्थान मेळटा म्हणजे अद्भुत जाले तसले एक निदर्शन हे कथे निमित्त आमकां प्राप्त जाता.
अशांची गणपतीक आमी गणपती म्हणटाचे. गण म्हळ्यार कितें? समूहाचे. पती म्हळ्यार कितें? म्हालगडो म्हण. ते म्हालगडपण केन्ना येता? हांव म्हालगड न्ही, तुमी व्हड म्हण केन्ना मनुश्याक एक भाव गूण येता तेन्ना तो म्हालगड येता वता मनुश्य. हांव व्हड म्हण केन्ना अहंकार गूण येता वता तेन्ना तो मनुश्य पयशान जावो, अधिकारान जावो, अंतस्तान जावो, विद्येन जावो, रुपान जावो, व्हड उरले बिची तो मनुश्य ल्हान जाता वता. अशें न्ही न्हू, गणपतीक आमी प्रथम पुज्य स्थान दिवचें. तरी तरी किम सांगलेली अर्पण करत असले सर्वश्रेष्ठ तसले निदर्शन ताणें करून दाखयलें. अशें न्हू, ताका आदो गणाधिप पूज्य म्हणचे धर्मशास्त्र भितर गणपतीक प्रथम पुज्य स्थान दिवका. तेगे निमित्त आमकां विशेष संदेश मेळ्ळो आसा. म्हालगडे गौरव दिवंक न्हू, आमी करका मुखार वचका म्हणजे संदेश मेळ्ळो आसा. म्हणजे बदल ते गणपतीक प्रथम जालें तसलें स्थान मान दिलें तसली एक संस्कृती आमी पळयताची. गणपती गणाचे समूहाचे अधिपती अर्थात परमात्मा म्हण अर्थ. परमात्मा मनुष्य केन्ना घेता? सर्वसमर्पणिकान करतकी मनुष्य आपूण म्हणजे केन्ना भाव वचकी मनुष्य जाले तेन्ना तो परमात्मा जावं वता. परमात्मा जावचे तरी हातीचो शूळ घेवका जावो, चक्र घेवका म्हण जावो, खडे घेवका म्हण जावो, ना किरीट घालून घेवका म्हण जावो, सिंहासन बसका म्हण जावो, हें कसलेची थंय नियम ना, नियम विचार तसली वेवस्था ना. परमात्मा जावं कोणाक सर्व समर्पण केलें जालें. हांव म्हणजे गेल्ले रे तो येता आमगे हांगा. हांव म्हणजे कितें पर्यंत उरता तेन्ना तो हांगा येवच ना, परमात्मा हांगा येवच ना. तेन्ना हें शरीर जावन उरता. जरी शरिराचे अहंकार शीर जावन गेले, शीण जावन गेले रे तेन्ना परमात्मा जावं तें शरिराची. अशें न्हू ती तो गणपती जालो सर्वश्रेष्ठ तसले पुजा स्थान ते गणपती मेळटा तसले विशेष व्यक्तित्व हें कथे निमित्त आमकां कळून येता. गणपती भारता भितर अत्यंत विशेष तसले स्थानमानाक योग्य तसलो अधिपती तो. नरते त्वत्क्रियते किंचन अरे महामर्क. हे गणपती तुकसून कांय करूंक जावच ना म्हणजे संदेश वेदमाता आमकां दिता आसा. अर्थात आमी कितें करता आसलेलीची प्रथमतः ताणें कितें संदेश दिलो आसता ते संदेश अनुसरून न्हू ते परमात्मा सांगपाचें आसता. ते परमात्मा पुजी करून जर आमी मुखार गेले रे खंडीतपणाची आमगेली एक कार्या भितर सिद्धी मेळटा. अशें म्हणटाच गणपतीक सिद्धी बुद्धी दोग बायल म्हण. थोडे लोक म्हणटाचे गणपती ब्रह्मचारी म्हण. देवा बायल उरचेक शक्य आसकी ना, ब्रह्मचार है की न्ही, ते वाद वेगळे. ते वाद अवश्यकत्वी ना आमकां सांगा. जाल्यार एक आमकां दाखोवंक कितें? जर गणपती आराधना आमी केल्ली रे आमकां सिद्धी बी मेळटा, बुद्धी बी मेळटा म्हण चितलेची. अर्थात बुद्धीची देवते तो बुद्धिवंतू ताका गोतू प्रयत्न करूं कितें हांव मुख्य जेवत ना म्हणून. बापा ह्या प्रश्नाक हांगे न्हू सर्वश्रेष्ठ घेतली तसले महान व्यक्तित्व बुद्धी तो तिगे नाशिल्ली न्ही वे. बुद्धी दिवची तोचीची, सिद्धी बी ताका मेळ्ळी वे. सिद्धी दिवची तोचीची. अशें न्हू सिद्धी बुद्धी म्हणजे कितें हें स्त्रीलिंग शब्द आसा ती ताका बायल म्हण अर्थ केलो सोडले त्या तिगली बायल म्हण न्ही तिगेली अधिन भितर आसा ती म्हण अर्थ. जर आमी तिगली आराधना केल्ली रे ते सिद्धित्व आनी बुद्धित्व दोनूय आमकां प्राप्त जाता. तेन्ना मुखांतर आमी प्रपंचाचे परमोन्नत स्थितीक आमी पामिता म्हणजे एक विशेष तसले संदेश तिगली गणपती आराधने निमित्त आमकां मेळटा आसा. गणपती बद्दल मस्तितले विशय विचार आमी व्याख्यान मदभर खंयच करता गेले. गणपती काने तोंड कितें दिल्ले असले विशेष विचार मस्त पड सांगिल्ले आसा. सांगलो ना म्हणना आनी परतून ते पदे पदे विचार करचे आवश्यकता ना म्हण दिसता. जाल्यार बी एक 2-3 विशय मात्र थंय हांगा थोडे पळया. गणपतीले मात्य होड पळयता आमी. आनी तो माती नैवेद्य माती कितें होड गणपतीक सान माती दर्यो तशी न्ही. आमी व्यवहार वेदन म्हणचे आसता ताका माती ना रे म्हण. ताका माती ना म्हण सांगलें माती कटकन घातला म्हण न्ही, बुद्धी ना म्हण अर्थ तेची. माती ना म्हणटा ताका आमी सहजान म्हणटले माती ना म्हणटाची. माती म्हळ्यार कितें तें बुद्धी, बुद्धी प्रतीक. अर्थात गणपती माती म्हळ्यार कितें गणपती बुद्धी प्रतीक आसा. अर्थात गणपती बुद्धी विशाल जाले व्हड जाले म्हणजे बदल गणपती माती कितें आसा व्हड जाले एक प्रतीक हांगे न्हू आमगे प्राचीन लोकांनी आमकां दाखयलें आसा. गणपती गणपती तूं येवं केले तशी उरका बुनिशल बुद्धी सान बुद्धी न्यारो बुद्धी उरले मनुष्य मुखार शक्यच ना केन्नाच.
नॅरो माइंडेड कितें मनुष्य आसाची तिने खंय मुखार शकताची विशाल बुद्धी उरका म्हणजे गणपतीत्व येवचे एक साधन पण म्हाका दाखयता आसा जर तुम्ही गणपती जावका तुमगेले गणाचे तुमगेले एक समूहाचे अधिपतीत्व जर तुमचे येवका तुम्ही ज्ञान वाडून घेया बुद्धी वाडून घेया गणपतीला कान बी व्हड आनेला कान व्हड गणपतीला कान बी व्हड ते कितें कान व्हड आमी जर गणपती जाव कशें उरले रे आयकचे गुण आमचे कडेन मस्त करून उरका आमचे आयकचे गुण केन्ना जास्त येता आमकां तेन्ना आमगे ज्ञान जास्त येता वता तेन्ना समस्या कळटा आमकां तेन्ना आमी कितें करता म्हणजे ज्ञान आमचें येता वता सहजान वयचें अशें आमगे गणपतीत्व तरी जावं कशें उरले रे समाजांत तर एक श्रेश्ठ मुखंड तरी आमी घेवं कशें उरले रे आमी जास्त आयकाका म्हणजे संदेश म्हाका दिता आसा आमकां कान व्हड जावन दवरून घे आज आमगेले कान आसता कितके खंय जाल्यार तें ना म्हणचे बरें आनी मुलीचे जास्त येता गेले आयकले तरी मस्त कर आयकाची गुण ना आज मस्त लोकांक जाल्यार गुरून आमकां सांगितली तशी आयकाची जास्त करतो म्हणून गुरून पयल्यान सांगलें आयकाची कितलें करतो तितलें जास्त येता वता तूं म्हणून सांग ताका गणपती सांगता आसा आयकाची जास्त केलें म्हणून व्हड व्हड कान दवरून घेतले गणपतीन शूर्प कर्ण म्हण नांव तेका सुपान आमने व्हड व्हड कान तेगेले सावकासान बी पावतय ताका तितलें आयकत असली ग्रहण शक्ती आसता गेली कणें अर्थात कोण लिडरशिपाचे क्वॉलिटी जावका म्हणटा ताणें जास्त आयकाचे पयलीं गुण दवरून घेवका शेवटे म्हाका जाय वच तूं कितें सांगतलो म्हाका हें गुण उद्योग मनुष्य लिडर जावं शक्यच ना दुरहंकार जालो तो गुण पावता मनुष्य आयकत जास्त गुण उरका म्हणटा आसा आनी गणपती दोळे सांजना दोळे सांजले बिची दृष्टी सूक्ष्म गणपतीले आनी दृष्टी सूक्ष्म केन्नाच आनी क्रूर प्राणी न्ही हिंस प्राणी बी न्ही ते साधू प्राणी सात्विक आहार खात असले प्राणी वना भितर पळयता आमी तिगेली दृष्टी सूक्ष्म दृष्टी कितले दूर कसले प्राणी असले हांगा तांणी ग्रहण करता ते आमकां संदेश दिता आसा गणपतीचें तोंड सांसान दोळे मनुष्यान जर मुखार वचचें अशें उरलें रे समाजा भितर एक विशेश स्थान म्हणून कशें उरलें दृश्टी तुमी सूक्ष्म उरका म्हूण मुखार कितें जातलें मुखार कसलो परिसर आसा सुतमुत कितें चलता आसा म्हणजे मनुश्यान कळून घेता वचता तेन्ना मात मनुष्य मुखांड भितर वचें शकता नाजाल्यार शकना मनुष्य अशें गणपतीची दृश्टी अत्यंत सावन जावन सूक्ष्म जाता तसले संदेश आमकां दिता आसा गणपतीचे दोळे सान करून दाखोवन घेना आमचे गणपतीले पोट व्हड पोट कितें व्हड गणपतीले आमी म्हणटा चकली कडबुटो भरून घेतला म्हण उरप एक भागाचेर ते सत्याची जाल्यार अध्यात्मीक जावं ताका पळयचे गेल्यार स्विकार करचे मनोभावने म्हणून अर्थ कोण मुखंड तो जावचे इश्ट करता त्याने स्विकार करता पयलीं गुण दवरून घेवंक येता बरें मात जावका वायट नाका हें गुण उरले मनुष्य मुखंड जावचे शकता बरें की वायट दोनी घेवका पयलीं दोनी घेवचे कोण शिकता वता तेन्ना तो मनुष्य वाडटा वता हें जगात दोनी आसा एक हें जगात भितर केन्ना उरूंक शक्यच ना बरें मात ना वायट मात ना केन्ना ना बरें वायट दोनी आसा दोनी घेवच असले गुण उरका मनशांनी ते दोनीची स्विकार करता म्हणजे संदेश दिता आसा परमात्मो लंबोदर जावंक दिता आसा अशें म्हण न्हू गणपतीले एक प्रत्येक अवयव जर विचार करूंक गेले रे प्रत्येक अवयव भितर एक संदेश मेळटा आसा आमकां तेगे सोंडले निमित्त अत्यंत बलिश्ठ तसले तेगे ताकत आसा म्हणजे संदेश बिची तो दिता आसा जर समाजा भितर आमी मुखार तसले बलिश्ठ बी आमी उरका अत्यंत शक्तिशाली बी आमचे आमकां आमचे संदेश गणपती तेगेले एक प्रत्येक अवयवान दिता आसा अर्थात तूं बी गणपती जावं कशें उरलेली आपण अनुकरण करी म्हणजे तेगेले तात्पर्य ते पुर्तीचे अशे तसले गणपतीले परब आलचे दिवस आमी सगळे लोक ताका आराधना करताची मोदक बद्दल ते सांगून जावन गेल्या मोदक देवा कितें दिवका म्हूण सांगलें मोदम करोती ती मोदक हा संतोष करता तसले एक अद्भुत जाता तसले एक सौंदर्याचे चिन्हेचे प्रतीक ते मोदक म्हणले भायर देखून बी सुंदर पळयचे गणपती हातीक मोदक उरता केन्नाच सोंडली जेव्हा हातीक मोदक पळयता कित्याक आतां गणपतीन मोदक दवरून घेतला आनी कसलें ताका दिसलें ना बे म्हणून प्रश्न येतालो आमकां कारण इतल्याची मोदक पळयचे बी छंद खावचे बी भारी रुचीकर टेस्टी असली आमगे न्हू गणपती कितें केला तेगेले आहारा भितर तेगे हातीकच धरून घेतला मोदक
अर्थात जर आम्ही बी गणपती प्रिय जाऊ कशी उरलेली, आम्ही भायर त्याने बेची सौंदर्य धारण करता भितर तिकडे सौंदर्य उरकाम गेले कशी मोजका भितरी पूर्ण गोड होऊन आसकी रूप बी सुंदर की तशीच आमगे रूपा बद्दल बी आमी प्रयत्न करता भितर ठिकाणी अंतसत्व बी आमी बरें दवरून घेवका त्यानं गणपतीक हाती धरून घेता म्हण अर्थ अशें गणपतीक मोदक प्रिय म्हण सांगचे एक विशेष तसले पळयता आमी. गणपतीक आमी विशेष नेवेद करतात आज चकली ओट्टू भागा भितर ना ते थोड्या थोड्या भागा भितर वेगवेगळे आसात कारवार देखील त्या ठिकाणी गेलेली ते ओट्टू परंपर ना ते थोडे रेशाचार पद्दती ते जाल्यार आमगे हांगा आमी शशकुली म्हणून सांगणे एक परंपरा जावन घेतला चकली नेवेद करचे. चकली एक तिचे संदेशान आसा दाखयता आसा चकली आमी देवा नेवेद अर्पण करतात ते चकली कसल्या प्रतिक्यान आसा मनाच्या प्रतिक्यान आसा आमगेली. आमगेली मन कितें आसा रवूंड आसा प्रत्येक विचारा भितर आमगे मन पुन्हा पण तेची विचार करता उरता खंय तरी एक पॉयंट घेतले रे आनी थंय येता परतून मन कितल्या वरच्यानी मुखार बुद्धीचें मन आमगे परत थंय फिरता उरता. चकली नमनेची राऊंड ते ताका 1 3 राऊंड 4 राऊंड मस्त थोडो चकली बी करता छोटो लोक अशें न्ही न्हू मनाची प्रत्येकान चकली आसा आनी चकली एक कांटी उरताची मन बी तशीच मना भितर थोडे थोडे वायट विचार उरतात कांटे नमनी तोप तसले लोकांक. अशें न्ही चकली कितें आसा मनाची प्रत्येकान आसा थंय विचार करता उरता कांटी कांटी उरता जाल्यार मन वायट न्ही गट्टिकान खाल्ले न्ही ताका एक टेस्ट आसा. मन नाशिल्लें कांय करूं येता मनशान जिवना भितर ताका एक अर्थ आसा ताका एक अद्भुत असं सामर्थ्य आसा तें सामर्थ्य ना म्हणणे मनाक. अशें न्ही न्हू तें मन आमी परमात्मा अर्पण करता म्हणजे बदल तें मन कितें आसा तें मन जेन्ना परमात्मा दिल्लें रे आमगेलें जिवन सार्थक येता म्हणजे बदल आमी चकली परमात्माक निवेद करची परमात्माक आमी दाखोवपाचें परमात्मा आमी अर्पण करचें केन्ना तें करताची तेन्ना सहज जालें तसले मनशाक उन्नतीची एक वाट मेळटा वता. आजी चतुर्थी भाद्रपद मास भाद्रपद म्हळ्यार भद्र असले पद दिवत असले दिवस मास अर्थात मनुष्याक योग्य स्थाना पावत असले मासाक भाद्रपद मास म्हणटाची. तो तरी आजी चवथी चतुर्थी चारी अर्थी म्हळ्यार मागलेली पूर्ण जावत असले दिवसाची धर्म अर्थ काम मोक्ष म्हणून चतुर्थ पुरुषार्थ आमी गणने भितर घेताची ते चारीक तसले देव म्हळ्यार तो महागणपती. अशें न्ही न्हू ते चारणे स्थाना भितर तो येवन बसला चतुर्थी दिवस देखील आराधना करता कितें कितें म्हणलेली तो चारनी आमकां दिवचें सामर्थ्य जावन आसा म्हणून एक संकेत दिता आसा. आज जर तूं म्हाका आराधना केलेली हांव तुका भद्रपद भाद्रपद म्हयन्याचे विशेशते आनी चतुर्थी अर्थात चारेची धर्मार्थ काम मोक्षाची आपूण तुका दिता म्हणजे संदेश दिता आसा. तेजे बरोबर आमी म्हणटाची पौराणिकी आमगे न्हू चंद जापळीचें नांव म्हण आदी चंद जापळीले कितले दोश येता तोंड कितें जाता गणपती आराधना करता लोकांक मात सांगून पडलो विशय हें बाकी लोक चंद्रा पळयतात पळयत ना म्हण विधर्मी लोक आसात जेंका चंद्रा पळयल्यार कांय जावत ना आमी कित्याक चंद्रा पळयचें ना म्हण आसता तें कारण आसा. चंद्र मनाक कारक चंद्र दृश्टी तरी आमी तेगे उंच दर्शन केल्लें तेन्ना मनाक परतून चांचलीत निर्माण जाता मनुश्य जिवना भितर. केन्ना मनुष्य एक भद्रपद जावका केन्ना मनुष्य एक मोक्ष वचका केन्ना मनुष्य परमात्मा प्राप्त करून घेवका तेन्ना मनशालें मन चंचल जावचें ना. अशें न्ही न्हू आयचे दिवसू ते परमात्मा आराधना दिकाने आमी उरपी ना आमगेलें मन चंचल जावचें ना म्हणटलो आयचे दीस कितें आसा विशेश आमी चंद्रदर्शन निषेध शाप म्हणटा ताका आमी चंद्रदर्शन चंद्राक शाप दिलो आसा म्हूण. शाप म्हळ्यार कितें शम पतती अस्मात इति बरें तरी आमी तोगवताचे चंद्र पळयले मानसीय विकार निमित्त म्हणटा बदल चंद्रदर्शन निषेध केल्लो आसा. ते पौराणिक तसले अनेक कथा बी उल्लेख केला आसा ते कथा त्या संदर्भाचेर योग्य तसले आसाचे प्रश्न ते. अशें न्ही न्हू भारतीय तत्वचिंतने भितर जर आमी एक लक्ष घातलेली प्रत्येका फाटले न्ही विशयाचे अर्थ आशिल्ले तसले विशेश तसले ज्ञानाचे किरण आशिल्ले तसले विशय आमकां कळून येता. तसले परमात्माले आराधनेचे दिवसू आयचे भाद्रपद शुद्ध जाले तसले चतुर्थी आज आमी सगळे लोकांनी ते गणपती आराधने आमगेले घरा भितर की आमगेले देवस्थाना भितर की आमगेले मठा भितर की उठूचे आमी करता आयल्याची मठा परंपरा भितर आज बी मठा भितर बी गणपती स्थापन केला आसा आमगेले देवता आराधना बी केल्लो आसा. आमगेले मठाचे वैदिक लोकांनी विद्यार्थी लोकांनी सुंदर जाले तसले गणपती अलंकारांनी विशेष सेवा पूजा अर्पण केल्लो आसा. चातुर्मास चलता तशें उठ लोकां हे पटी विद्यार्थी लोकांक वैदिक लोक वच्चे जालें ना गांवांक जाल्यार मस्त वैदिक लोक हे पटी चातुर्मास राबोवन घेवन
विशेष सेव दिता आसा तांकां हांवें अभिनंदन सांगपाची. मठाच्या ऑफिसार लोक जेव विशेष सेव मेळ्ळो आसा तांकां कुठलो अभिनंदन सांगपाची. आनी आमी ते भगवंता कडेन ज्ञानेश्वर प्रार्थना करतलेची. भगवती आनी महागणपती आमगेली बुद्धी भितर बीची थोडी एक प्रेरण दी. प्रेरण दी म्हणजे न्हू आमचीची गणपतीत्व घेवचें तरी. नंतर आमी मोक्ष साम्राज्याचे अधिपत्य आमी प्राप्त करचे तरी तुगेले एक ज्ञानाचे किरण आमगे भितर पडो. आमगे भितर एक परिवर्तन जावं. मनुष्य जीवन राबले राबले अर्थ ना ते मनुष्य जिवना भितर तेगेले निरंतर जालें तसले त्याने मुखार वता वता त्या मुखार वचे केले भितरी तुगेले एक अनुग्रह तुगेले एक ज्ञान किरण आमगेले बुद्धी भितर प्रेरण देव प्रचोदन करो. तन मुखांतर आमगे जिवना भितर एक प्रगत जावो म्हणजे प्रार्थने दोन्ही देवता चरणाक अर्पण करता. आलच्या आमगेले हें कथोपदेशाक विराम घालता आसा. इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. हरि ओम.